पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी सुद्धा राजकीय गोंधळ सुरूच आहे। मतदान केंद्राबाहेर काँग्रेस उमेदवाराचा फ्लेक्स लावला गेला आणि स्लिप वाटल्या गेल्या। प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी आता भाजपकडून होतीये आणि भाजप नेते हेमंत रासने यांचं आंदोलन या संदर्भातलं सुरू झालेलं आहे। आंदोलनानंतर प्रशासनानं हा फ्लेक्स इथून फाडून टाकला। काँग्रेसच्या एका बूथवरती बॅनर लावला, त्याच्यावरती चिन्ह आहे, झेंडा आहे। तर मी आमच्या कार्यकर्त्यांना असं म्हटलं की फक्त परमिशन मागा, की त्यांनी जर त्याची परमिशन निवडणूक आयोगाने दिली असेल तर ठीक आहे, नसेल तर काढायला लावू। आंदोलनाचा हा विषय नाही, पण जर लीगल असेल तर ठीक आहे, नसेल तर काढलंच पाहिजे। आचारसंहितेचा भंग करून या ठिकाणी प्रत्येक बूथवर स्वतःचे जाहिरात, स्वतःच्या पक्षाचं चिन्ह, स्वतःचा उमेदवारीचा फोटो हे सर्व या ठिकाणी केलं होतं। हे बेकायदेशीर होतं, आचारसंहितेचा भंग होता। याच्या विरुद्ध ताबडतोब गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी होती। प्रशासनाने त्याची दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्या कारणाने आता आम्ही आमच्या कामाला लागणार आहोत।